सततच्या पावसामुळे पाणी दुकानात शिरल्याने 10 ते 12 लाख किमतीच्या खताचे नुकसान। नांदेडमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अर्धापूर शहरातील नाले तुडुंब भरल्याने पाणी मार्केटमधील खतांच्या दुकानामध्ये शिरले आहे। यात तिरुमला ॲग्रो एजन्सीत खत भिजल्याने 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। नाले साफ केले नसल्याने दुकानदारांचे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली आहे। मी खत दुकानदार रवी संजय करते, तिरुमला ॲग्रो एजन्सी अर्धापूर कामसा रोडवरील इथे माझं दुकान आहे। दुकानाचं इथं माझं जे खत गोडाऊन आहे, त्या गोडाऊनच्या इथं जवळपास 15-20 लाखाचा माल आहे ठेवलेला। आणि समोरच इथं या देसाई कॉम्प्लेक्सच्या समोर जे नाली जाते नगरपंचायतची, त्या नालीमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे सर्व पाणी खाली आले आणि पूर्ण गोडाऊनमध्ये पाणी पसरल्यामुळे जवळपास 7 ते 8 लाखाचं नुकसान झालं आहे माझं। या नुकसान भरपाई मागे नगरपंचायतचंच असल्यामुळं, या नालीमुळे नुकसान झाल्यामुळं त्यांना ही भरपाई करून द्यावी। रात्री झालेल्या मुसळधार पाण्यामुळे नालीमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी आत शिरलेलं आहे आणि पूर्ण गोडाऊनमध्ये पाणी साचलेलं आहे आणि जवळपास 8-10 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे खताचं पूर्ण। अंदाजे तो दुकान आहे, परत दुसऱ्या दुकानात काय पाणी शिरलेलं आहे? जवळपासच्या सर्वच दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि खालच्या ग्राउंड फ्लोअरला जेवढी दुकानं आहेत पूर्ण दुकानाच्या शटरमध्ये पूर्ण पाणी मलामध्ये गोडाऊनमध्ये गेलेलं आहे। खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे। यवतमाळ जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय। यवतमाळ जिल्ह्यातील 13 तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने घरे, शेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसंच जनावरे देखील वाहून गेली आहेत। शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झालंय। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची यावेळी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। 13 ते आज यवतमाळ जिल्ह्यातील 13 ते 14 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे आणि प्रशासन झोपी गेलेलं आहे। प्रशासनाचं कोणावर लक्ष नाही आहे। प्रशासनावर सर्व लोक सुट्टीवर गेलेले आहेत पोळ्यामुळे आणि त्यांनी गावागावात आता जर सर्वे केले त्यांना परिस्थिती गांभीर्य कळून येईल, पण कोणी आणि इन्शुरन्सवाले क्लेम घेत नाही आहे। इन्शुरन्सच्या लोकांनी सुद्धा आता शेतात गेले, त्यांना जर आता हे भयान परिस्थिती त्यांना आता पाहायला मिळेल, पण ते येते नंतर मग पोळ्या झाल्यानंतर त्यावेळेस दुष्काळ राहत नाही, काहीच राहत नाही आणि आता जर आले तर आता फार ठीक होते ना आपलं म्हणजे गांभीर्य तरी कोण होते परिस्थितीचं। आणि यवतमाळ जिल्ह्याच्या 16 तालुक्यापैकी 13 तालुके जे आहेत तर 13 तालुक्याची जे बुडीत क्षेत्र आहे जवळपास 3.5 ते 4 लाख हेक्टर जमिनी शेतकऱ्यांच्या पाण्याखाली आज बुडालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे होतं। शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, जवळपास शेतकऱ्यांना 40 ते 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार काय करत आहे, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दाजी, अरे ते तुमच्या मतदानासाठी आहे, पण खरं वास्तविक पाहता तुम्हाला शेतकऱ्यांना काय मदत करता येईल। तुम्ही जर समजा मदत करणार असाल, तुम्ही सरकारचे मायबाप असाल तर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा ना। शेतकऱ्यांना 40 ते 50 हजार रुपये हेक्टर मदत केल्याशिवाय शेतकरी उभा राहू शकत नाही। शेतकऱ्याचा पाठीचा कणा मोडलेला आहे। शेतकरी आता बाहेर निघू शकत नाही, शेतकरी आंदोलन करू शकत नाही। शेतकऱ्यांसाठी पोळ्यासाठी पैसे नाही, त्याच्या लेकराला शिक्षणासाठी पैसे नाही, त्याच्या वावरामध्ये जे पाणी मुरलेलं आहे त्याला फर्टिलायझर खत बियाणं काही टाकता येईल का, त्याच्यासाठी पैसे नाही। मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेवटला पर्याय जे चालू आहे यवतमाळ जिल्ह्यात ज्याच्यासाठी बदनाम आहे तीच परिस्थिती पुन्हा वाढेल। त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं ताबडतोब लक्ष द्यायची गरज आहे, अन्यथा शेतकरी आता गावोगावी आपल्या शेतामध्ये आंदोलन करल। शेतकरी कसा आहे, शहरात येऊन आंदोलन करू शकत नाही। प्रत्येक शेतकरी आपल्या गावातच आंदोलन करणार आहे आता आणि गावामध्ये तुम्हाला येणं जाणं जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गावबंदी करण्याची शक्यता आहे।
या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यापैकी 13 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, भयानक अतिवृष्टी. आणि काही घरामध्ये भरपूर पाणी 4-4, 6-6 फूट पाणी भरल्या गेलं आहे. त्याच्यामुळे त्या घरांचं अतोनात नुकसान झालं आहे, खाण्यापिण्याच्या वस्तूचं नुकसान झालं आहे. सरकारनं शासनानं अद्यापपर्यंत काही मदत जाहीर केलेली नाही आहे आणि काही 2-4 1,500 रुपये त्यांना हातात दिलेले आहे असं आम्ही ऐकलं आहे. परंतु असं चालत नाही आहे आणि शासनात शेती इतक्या मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे आणि पिकं पाण्यात आहे. त्याच्यामुळे ॲव्हरेज कमी होणार आहे. म्हणून एक हेक्टरी 10,000 रुपये नुकसान भरपाई, 5,000 रुपये जे तुम्ही जाहीर केलं सरकारनं ते पण द्या आणि 10,000 रुपये ही नुकसान भरपाई, पीक नुकसान भरपाई ही यावर्षीची 24-25ची ही देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आहे. आणि शेतकऱ्याला त्याच्यामुळे दिलासा मिळेल, नाही तर आत्महत्या भयानक वाढतील आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते भरून निघणार नाही. आणि या नुकसान भरपाई दिल्यामुळे थोडंफार काहीतरी त्यांना मदत मिळेल. मुळातच जागतिक हवामान तज्ज्ञ आणि जागतिक हवामानाच्या ज्या संस्था आहे त्यांनी सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंग जगामध्ये आलेलं आहे आणि पृथ्वीचं तापमान जवळजवळ 0.5% वाढलेलं आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो खऱ्या अर्थानं भारत हा एकमेव जगातला भारतखंड मोसमी हवामानाचा प्रदेश आहे आणि मोसमी हवामानावर सगळ्यात जास्त ग्लोबल वॉर्मिंगचा फरक पडणार आहे. ह्या सूचना मागील 10 वर्षापासून जागतिक संस्थेकडून देण्यात आला. परंतु या संस्थेचा कोणत्याही उद्देश जो होता तो भारतातील हवामानावर आधारित पीक पद्धती आणि विज्ञानवादी पीक पद्धती घेणे आणि नवीन वानं तयार करणे आणि या हवामानात टिकण्यासाठी हे सगळ्या सूचना होत्या. परंतु मुळातच हे सरकार विज्ञानविरोधी असल्यामुळं कोणत्याही प्रकारचे त्यांनी वाण विकसित केले नाही. मागच्या वर्षी आपण पाहत आहोत, मागच्या 2 वर्षापासून अतिपावसामुळे तुरीसारखं पीक संपलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातलं आणि नवीन वानं तयार न केल्यामुळं हे विज्ञानविरोधी सरकार शेतकऱ्याला कोणतीही मदत करत नाही आहे आणि विज्ञान दृष्टिकोनातून कोणतीही वाटचाल नाही आहे. शिवटेकडीवर महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या विरोधात भर पावसात जोडो मारो आंदोलन. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज अमरावतीच्या शिवटेकडी जवळ महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात भर पावसात जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन छत्रपती शिवाजीरायांच्या समर्थनार्थ आहे. हे सरकार निर्लज्जासारखे माफी मागत आहेत. माफी कसली मागता? हे सरकार कमिशनचे सरकार आहे. टक्केवारी खाणारे सरकार बसले आहे. एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन फोडाफोडी करून खोके सरकार इथे बसले असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महायुतीच्या विरोधात काय सांगा? बघा, असं आहे, हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही आहे, पण हे आंदोलन छत्रपतींच्या समर्थनामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि आराध्य देवतांचा अपमान ह्या प्रकारे कोणीच सहन करणार नाही. माफी नाही या गोष्टीसाठी. आणि इतकं निर्लज्जासारखं म्हणतात की आम्ही माफी मागतोय. कसली माफी हो? कमिशनचं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे. टक्केवारीचं सरकार इथं बसलेलं आहे. खोके सरकार आहे. एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन या ठिकाणी फोडफाड करून असंवैधानिक सरकार या ठिकाणी बसलेलं आहे. आणि हे जे सरकार बसलेलं आहे हे सरकार वारंवार महिलांचा अपमान करतं, छत्रपतींचा अपमान करतं, आई सावित्रींचा अपमान करतं. आम्ही नाही सहन करू शकत. महाराष्ट्रद्रोह आहे हा आणि ह्या महाराष्ट्रद्रोहाचा बदला घेतल्याशिवाय जनता थांबणार नाही. देवेंद्र फडणवीस शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत असं संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, फडणवीस पेशवाईचे उत्तराधिकारी आहेत, म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. त्यांनी शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीच्या इतिहासावरही फडणवीस यांना प्रश्न विचारले. तसंच भगतसिंग, कोश्यारी आणि नितेश राणे यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली आहे. राऊतांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाचा फॅन क्लबचे चेअरमन असे संबोधले आहे. एक बार छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास, उनकी
मर्दानगी, उनका शौर्य, उनका संघर्ष, उनके बारे में चिंतन बैठक बुलानी चाहिए, इतिहास समझ लेना चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत नहीं लूटी है, हाँ, इसीलिए मुझे लगता है ये सूरत का इतिहास क्या है और क्यों लूटी। वहाँ के जो व्यापारी थे, वहाँ का जो व्यापारी मंडल था सूरत का उस वक्त, वो ईस्ट इंडिया कंपनी को खंडनी देते थे, रंगदार पैसा देते थे अपने प्रोटेक्शन के लिए, और वो स्वराज्य के विरुद्ध था। जो स्वराज्य छत्रपति शिवाजी महाराज बनाना चाहते थे, हिंदवी स्वराज्य, इसलिए शिवाजी महाराज ने तय किया ये व्यापारियों को लूटना चाहिए, क्योंकि उनका सारा पैसा प्रोटेक्शन मनी, जो अंडरवर्ल्ड में चलता है ना प्रोटेक्शन मनी, वो प्रोटेक्शन मनी ईस्ट इंडिया कंपनी को जा रहा है। तो बहुत बड़े राष्ट्रहित का और राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा मानकर छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत पर हमला किया और सूरत को लूटा है। ब्रिटिशों को जो मदद मिल रही थी उनके लिए लूटा है। देवेंद्र फडणवीस जी का इतिहास अलग है, उनका महाराष्ट्र के इतिहास से क्या लेना देना है अब समझ लेना पड़ेगा। ये इतिहास मोड़ना तोड़ना खत्म करना चाहते हैं। पंडित नेहरू ने अपने डिस्कवरी ऑफ इंडिया में किताब में छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कुछ टिप्पणी की है। छत्रपति शिवाजी महाराज, अब पंडित नेहरू जी उस वक्त जेल में थे और जेल से जो किताब लिखी है उसमें वो रेफरेंस आया है। उसके बाद पंडित नेहरू ने ये माफ़ी मांगकर महाराष्ट्र के और छत्रपति शिवाजी महाराज की ये कहा कि मैं जेल में बंद था और मेरे पास रेफरेंस की कमी थी, तो मेरे से एक गलती हो गई, मैं माफ़ी मांगता हूँ। ये बात है लगभग 70-75 साल पहले वाली वो बात है, 1932 की बात है। अब इतिहास ढूंढ ढूंढ कर पन्ने खोज रहे हैं शिवाजी महाराज के बारे में। सवाल ये है कि आपने शिवाजी महाराज का जो अपमान किया उसके ऊपर बात करो ना, इतिहास में क्यों जा रहे हो भाई। जिस तरह से आपके राज्यपाल कोश्यारी थे, उसने शिवाजी महाराज का अपमान किया। अभी अभी आपके मंत्री केसरकर, उसने शिवाजी महाराज का अपमान किया। मालवण में जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के निर्माण, पुतला के स्टैच्यू निर्माण में जो भ्रष्टाचार हुआ उसके ऊपर बात कीजिए। इधर उधर की बात क्यों कर रहे हो, ये बताइए आप कि अपमान क्यों और कैसे किया और क्यों, आपकी मानसिकता क्या है। पुणे में हथियार लहराए गए एक व्यक्ति की हत्या कर दी गई, उसका सीसीटीवी फुटेज है जो बेहद डराने वाला है। हाँ, ये डराने वाली बात है, ये गृह मंत्रालय से जुड़ी हुई बात है। गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने उसका ऊपर बात करनी चाहिए। इस राज्य की लॉ एंड ऑर्डर, कानून व्यवस्था पूरी तरह से उद्ध्वस्त हो गई। हाँ, कभी कोयता गैंग है, कभी ये गैंग है, कभी वो गैंग है, कभी भर सड़क पर पुलिस अधिकारी के ऊपर भाजपा के गुंडे थूकते हैं, कॉलर पकड़ते हैं। क्या देवेंद्र फडणवीस जी उसके ऊपर बात कर सकते हैं, डिबेट कर सकते हैं? पुणे जैसे शहर में जो हमें बोलते हैं कि जो विद्या का माहिरगर है, एजुकेशन हब है, लोकमान्य टिळक छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, अब वहाँ खुलेआम इस प्रकार की गुंडागर्दी होती है। और देवेंद्र फडणवीस गृह मंत्री हमारे सिर्फ इधर उधर की बात करते हैं। ये छोड़ दीजिए फडणवीस साहब। कल जो वालदात आघाड़ी का आंदोलन हुआ छत्रपति शिवाजी महाराज को लेकर, उसको लेकर मुख्यमंत्री ने कहा है कि उद्धव ठाकरे भले ही शिवाजी महाराज का नाम लेते हैं, लेकिन उनका काम जो है वो औरंगजेब और अफजल खान के तरीके का है। कल देखा है हमने औरंगजेब फैंस क्लब के चेयरमैन कौन है। औरंगजेब फैंस क्लब के चेयरमैन देवेंद्र फडणवीस है। औरंगजेब फैंस क्लब एक नया शगुफा बना है और देवेंद्र फडणवीस और उनके लोग चेयरमैन एंड मेंबर है।
जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान में हमने आंदोलन किया और ये आंदोलन कुचलने की अपराध देवेंद्र फडणवीस और उनके सरकार ने किया है। तो औरंगजेब वाले कौन है भाई, बताइए आप। इस महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलने से हमको रोकते हो। जय भवानी जय शिवाजी की हम जब नारा देते हैं तो आपको तकलीफ होती है। ये शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। देवेंद्र जी, ये झूठ बातें आप लोगों के समझ में आती है। आपको छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेने का कोई अधिकार नहीं है। ये औरंगजेब वाली बात क्या है, आप जाकर गुजरात में कहिए, महाराष्ट्र में मत कहिए। इस महाराष्ट्र में हमने औरंगजेब की कब्र बांधी है। अभी मराठीत सांगा काय शंका निर्माण करण्यासंदर्भात असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस केले की महाराजांनी बघा, ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथाने पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि सगळ्यात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला। सगळ्यात आधी त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत। त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती। हे दुर्दैवाने आम्हाला बोलावं असं वाटतं। कोणता इतिहास आम्हाला सांगतात देवेंद्र फडणवीस? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढतो आहोत, संघर्ष करतो आहोत, आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय। आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यास विरोध करताय। मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला आहे, तुमचं पाप आहे, तुम्हीच तोडला, तुटला नाही, तोडलात। त्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणारे आजही मोकाट आहेत, त्यांना तुम्ही अटक करू शकत नाही। कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत। शिवसैनिक जेव्हा गेले मालवणला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, जयंतराव पाटील होते किंवा अन्य लोक होते आमचे, तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचं काम जे भाजपचे गुंड करत होते, तुम्ही त्यांचे समर्थक आहात ना? हो की नाही सांगा तुम्ही? आणि पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहेत का? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं। महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारला जोडो मारो आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं प्रेरणास्थान। पण 8 महिन्यांआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा 26 ऑगस्टला कोसळला आणि महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं, पण उद्घाटनानंतर केवळ 8च महिन्यात हा पुतळा कोसळला। त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या। आज महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी एकत्र येत धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरदार आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 महिन्यापूर्वी केलेला हा पुराकृती पुतळा या ठिकाणी कोसळला। संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि जगासमोर या कामाच्या निकृष्टतेबद्दल चर्चा सुरू झाली। छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मागणारे मात्र छत्रपतींना त्या ठिकाणी दोषी करार द्यायला मग्न झाले। कोणी म्हणतं वाऱ्याच्या सुसाट वेगाने छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी पडला, कोणी म्हटलं याच्यामध्ये आम्हाला चौकशी करावं लागेल, कोणी म्हणतं हा पुतळा राज्य सरकारचा नाही, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत देवीने बनवलेला पुतळा आहे। म्हणजे महाराष्ट्रामधलं हे महायुतीचे चोर यांची भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्पष्ट झालेली आहे। पुतळा हा सर्वांचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान आहे। छत्रपती हे पूर्ण महाराष्ट्र नव्हे देशाचं श्रद्धास्थान असताना त्या ठिकाणी मात्र जेव्हा आपल्या अंगावर यायला वेळ आली त्यावेळेस मात्र
कोणी म्हणतं हा नेव्हीने बांधला, कोणी म्हणतं हा वाऱ्याच्या सुसाट वेगामुळे पडला, पण कोणीही महाराष्ट्राचं नेतृत्व, मुख्यमंत्री किंवा 2 उपमुख्यमंत्री या घटनेची जबाबदारी घेत नाही। ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे पाप आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन गेलेलं आहे। आम्ही या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या कामाची केली पाहणी। पुणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचे काम सुरू आहे। संपूर्ण पुणे शहरात मेट्रो धावते आहे। भूमिगत स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून याच कामाची पाहणी व आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वारगेट मेट्रो स्टेशनला भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी केली। त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला। पुण्यासाठी एकूण 2 रेल्वे मार्ग प्रस्तावित होते, एक उत्तर दक्षिण आणि एक पूर्व पश्चिम। तर पूर्व पश्चिम हा जो मार्ग होता तो महामेट्रोच्या माध्यमातून 100% पूर्ण झाला। 100% सगळी स्टेशन सुरू झाली। वनाज ते रामवाडी हा मार्ग 100% आता कार्यरत आहे। पुणेकर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात, मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात। हा मार्ग जर आपण पाहिला तर जवळपास 15 किलोमीटरचा होता, 15.75 किलोमीटरचा तो पूर्ण झाला। दुसरा जो आहे तो 17.5 किलोमीटरचा जो होता तो PCMC ते स्वारगेट, त्याच्यामधला सुद्धा 90% काम पूर्ण झालं। आज त्यातला शेवटचा टप्पा जो आहे शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट, आज शेवटचा टप्पा आता त्याच्या काही सिव्हिल वर्क्स आणि काही तांत्रिक त्याच्या परमिशन्स ह्या बाकी आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसात, महिने नाही म्हणालो आम्ही, काही दिवसामध्ये या सगळ्या बाबी पूर्तता त्याची महामेट्रोच्या माध्यमातून केली जाते आणि लवकरच हा सुद्धा जवळपास 17.5 किलोमीटरचा मार्ग 100% पूर्ण होतोय। त्याच्यामध्ये हा 6 किलोमीटरचा भूमिगत असलेला मार्ग, त्याच्या बहुतेक सगळ्या स्टेशनची कामं आता पूर्ण झालीत। कसबा पेठ, तुळशीबाग, दगडूशेठ गणपती मंडई आणि स्वारगेट या सगळ्या स्टेशनची कामं आता जवळपास सगळी पूर्ण झालेली आहेत। काही स्टेशनचं नावं बदलायची होती, त्याची सुद्धा प्रोसिजर महामेट्रोच्या माध्यमातून झाली आहे। त्याचं गॅजेट काही दिवसात येईल। उदाहरणार्थ बुधवारपेठच्या ऐवजी कसबा पेठ नामकरण करणं, असे 2-3 जे प्रस्ताव होते ते महामेट्रोनी सुद्धा त्याचा योग्य पद्धतीनं पाठपुरावा केला आणि त्याचं लवकरच गॅजेटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल की नामांतर झालेलं आहे। आज या सगळ्या कामाची पाहणी करत असताना लवकरच या मार्गिकेचं उद्घाटन आणि नुकतंच केंद्र सरकारने ज्याला मान्यता दिली, कॅबिनेटनी, माननीय मोदीजींच्या सरकारने ज्या कॅबिनेटनी ज्याला मान्यता दिली, त्या स्वारगेट ते कात्रज या साधारणतः जो भूमिगत मार्ग आहे तोही जवळपास 5.5 किलोमीटरचा भूमिगत मार्गाचं भूमिपूजन असं एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। याशिवाय अजून एक प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय की महामेट्रोच्या माध्यमातून वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रो मार्गाचं सुद्धा कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर त्या प्रस्तावाला मान्यता मिळून त्याचंही काम सुरू करण्याचं प्रयत्न आम्ही सगळे करणार आहोत। त्यामुळे पुणेकरांच्या सेवेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही सेवा आता 100% 100% पूर्णत्वाकडे हे शेवटचा टप्पा आता राहिला आहे आणि त्यामुळे ही सेवा निश्चितपणे मागच्या 10-15 वर्षापूर्वी पुण्यात इतकी मोठ्या प्रमाणात इतकी अत्याधुनिक पद्धतीची जर मेट्रो सेवा उपलब्ध होईल का असं कधीही कोणाला वाटलं नाही। पण माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी या पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आज जवळपास 33 ते 34 किलोमीटर मेट्रो मार्ग हा पुण्यामध्ये पूर्ण होतोय। याचा निश्चितपणे एक पुणेकर म्हणून सुद्धा या पुणेकरांना आणि आम्हा सर्वांना, आम्ही पुणेकर म्हणून आम्हालाही निश्चित त्याचा आनंद आहे आणि समाधान आहे। कधीपर्यंत सुरू होणार? 2024 म्हणजे डेडलाईन सारख्या पुढे जात आहेत? नाही, म्हणूनच आजची पाहणी होती, चर्चा होती। मी आहे, आमच्या माधुरीताई आहेत, माननीय हर्डीकर साहेब आहेत, त्यांची सगळी टीम आहे
आणि म्हणूनच वेळेत सगळ्या गोष्टी व्हाव्यात, वेळेत काम सुरू व्हावं, वेळेत ते पूर्ण व्हावं, या दृष्टीनंच एकमेकाची शेवटी समन्वय असला पाहिजे. सगळ्या यंत्रणा एकत्रित काम कशा करतायत हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आम्ही जनप्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमचीही काही जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीचा एकत्रितपणे त्यासाठीच आम्ही भेटतोय, वारंवार भेटत असतो. आज त्यातलाच हा एक भाग होता. काल आपण पुणे शहरात